राम राम मंडळी. मंडळी, तुम्हाला तर माहितीच असेल की लहान मुलं काजळ घालताना रडतात, कारण काजळ हे डोळ्यामध्ये चुरचुरतं. तुम्ही स्वतः सुद्धा घालून बघितलं असेल की काजळ डोळ्यामध्ये चुरचुरतं. पण आज मी तुम्हाला एक होममेड काजळ बनवायचं शिकवणार आहे, जे डोळ्याला अजिबात चुरचुरत नाही आणि लहान मुलाला सुद्धा तुम्ही डोळ्यात घालू शकता. काजळ बनवण्यासाठी मी इथं 4-5 बदाम घेतलेत, ते असे बारीक कुटून घेतलेत. इथं थोडासा कापूस घेतलाय, तो असा व्यवस्थित प्लेन असा पसरून घेतलाय. त्याच्यावरती तूप घालायचं आणि तो कापूस असा भिजवून घ्यायचा. कापूस ओला झाला की तो असा व्यवस्थित चिकटून बसतो. आणखीन कापूस असा तुपामध्ये भिजवून घेतला की आपलं काजळ व्यवस्थित असं छान पडतं. तर असा कापूस व्यवस्थित तुपामध्ये भिजवून घ्यायचा. त्याच्यावर मी चंदन पावडर घातली आहे, ती सुद्धा अशी पसरून घ्यायची. आपण जे बदाम कुटून घेतले होते ते सुद्धा घालायचे. तुमच्याकडे जर केसर असेल तर ते सुद्धा घाला. ह्याच्यामध्ये मी ओवा घातलेला नाही. जर ह्याच्यामध्ये ओवा घातला तर ते काजळ आपलं डोळ्याला चुरचुरतं. लहान मुलाला सुद्धा ते आग होते डोळ्याला, म्हणून ह्याच्यामध्ये ओवा नाही घालायचा. अशी याची एक पुरचुंडी बनवायची. त्याला असं टोक बनवायचं वातीसारखं, फुलवातीसारखं, आणि ते एका मातीच्या दिव्यामध्ये ठेवायचं आणि या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं. जर तुमच्याकडे तेल नसेल मोहरीचं तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप सुद्धा घालू शकता. गाईचं तूप घालायचं. ही पंती थोडी माझी छोटीच झाली आहे, तर थोडी मोठी पंती असेल तर अजून बेस्ट आहे. तर आता त्या पंतीमध्ये तेल घालायचं, भरपूर असं तेल घालायचं. ही जी कापूस आहे हा पूर्ण बुडेल इतकं घालायचं. तर आता ह्या दिव्यामध्ये तेल बसत नाही म्हणून मी असं वरून घालते थोडं थोडं, आणि पूर्ण असा दिवा तो भिजवून घेतलाय. मोहरीच्या तेलामध्ये भिजवून घेतलाय मी. आता हा दिवा पेटवायचा. बाजूला 3 ग्लास ठेवलेत, त्याच्यावरती असं एक ताट ठेवायचं आणि हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं. म्हणजे हा दिवा पूर्ण जळून विजेपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं. 4-5 तासात हा दिवा पूर्ण जळून जातो. तर रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी आपलं असं काजळ तयार होतं. हे आता असं काढून घ्यायचं. एखाद्या चमच्याच्या साह्याने किंवा कडक पेपरच्या साह्याने सुद्धा निघतं. तर किती जाड अशी परत साठले बघा. तर अशा पद्धतीने मी वाटीत काढून घेतलं आणि आता याला डबल बॉइलिंग करायचं आहे. म्हणजे काय होतं की ह्याच्यामध्ये थोडंसं गाईचं तूप घालायचं आणि गरम पाण्यामध्ये ठेवून हलवायचं. असं आपण डबल बॉइलिंग केलं ना की काजळ असं खूप दिवस टिकतं आणि गरमीच्या दिवसात पातळ होत नाही, किंवा ते असं आपल्या शरीरातल्या गरमीमुळे ओघळतं तसं पण होत नाही. अगदी जसं आपण लावले तसंच तसं परफेक्ट तिथंच राहतं. तर अशा पद्धतीने हे पातळ करून घेतलं काजळ व्यवस्थित आणि एका डबेमध्ये भरून घेतलं. तर हे किती डार्क आहे तुम्ही बघू शकता. शिवाय वॉटरप्रूफ सुद्धा आहे. अजिबात जात नाही. हाताचं पाणी जरी लागलं तरी जात नाही. आपण डोळ्यातून अश्रू आले, पाणी आलं तरी जात नाही. लहान बाळाला आपण काजळ लावतो तेव्हा त्याच्यावरती पावडर लावतो. तर हे अगदी म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही तेल लावूनच हे काढावं लागेल. कितीही चोळलं कितीही घासलं तरी ते निघत नाही बघा. कोणतंही केमिकल नसलेलं हे काजळ तुम्ही सुद्धा नक्की बनवा. लहान मुलंच नाही तर मोठ्यांना सुद्धा हे वापरू शकता. तुम्ही सुद्धा जर काजळ वापरत असाल तर असं होममेड काजळ नक्की बनवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत राम राम.